नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास या सिरियलमध्ये दळवी कुटुंबीय हे सगळे बोलत असतात तेव्हा संतोष म्हणतो की काय नडलंय सिद्धूचं आणि भावनाच्या लग्नाची एवढी गडबड करायचं, काय गरज आहे लग्न करायची, गप्प जाऊन गाडी पाटीलांच्या घराकडे नुकसान भरपाई मागा. तर लक्ष्मी थोडीशी शॉक होते आणि ती म्हणते काय बोलतोय संतोष, तुला तर कळतंय का, आणि कालपर्यंत तूच तर म्हणत होतास ना तिचं लग्न करून पाठवून द्या, आज अचानक काय झालं तुला. तर संतोष म्हणतो की काही नाही, नुकसान भरपाई मागून सोडा, सिद्धू काय एवढा काय चांगला नाही आहे असं बोलल्यानंतर श्रीनिवास म्हणतो की नुकसान भरपाई मागून मी काय करू तू सांग. हां, नुकसान भरपाई मागून मी भावनाला आयुष्यभर घरात बसून घेऊ, तिचं लग्न नको करायला, काय बोलायला लागलास, तुला तर कळतंय का. 4 लोकात जर तू बोलला असतास ना तर कळलं असतं तुला काय चुकीचं बोलतोयस तू म्हणून. तर इकडे संतोष असं खाली मान घालतो तेवढ्यात सिंचना येते आणि सिंचना म्हणते म्हणजे तुम्हाला माहीतच नाही आहे संतोषने काय केलंय, म्हणजे भाऊजींनी काय केलं. तर आता सिंचनाने सगळं संतोषला एक्सपोज करणार आहे. ती सांगणार आहे की गाडी पाटीलांकडे येऊन संतोषने 50 लाखाची डिमांड केली आहे आणि सिंचनाद्वारे आता संतोषचा भांडाफोड पण होणार आहे. दुसरीकडे इथे सिद्धूची आजी सिद्धू लग्नासाठी नकार द्यावं यासाठी हार्ट अटॅकचं नाटक करते आणि कोसळते आणि सगळेजण भावनाला ब्लेम करतात की हे सगळं या भावनामुळे होत आहे, काय ते डोक्याला तापच झालंय असं बोलल्यानंतर सिद्धूला पण वाटतं की कदाचित खरंच असेल, पण त्याला लगेचच असं वाटतं की मे बी आजी नाटक करायली, कारण तो त्याच्या आजीला ओळखत असतो की ती नाटकी असते ती म्हणून तो नकली पाल जी आहे तिच्या हातावर ठेवतो आणि सिद्धूचा मित्र पाल म्हटल्यानंतर आजी म्हणते कुठे आहे, तुमच्या हातावर म्हटलं, आजी टुनुक्कन उडी मारते. खूप फनी सीन आहे. तर हे सगळं आजच्या आणि उद्याच्या एपिसोडमध्ये होणार आहे मित्रांनो. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.